हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. हे बघा, आज आहे संडे, तर संडे स्पेशल बनवलंय मटण. दाखवते भात बनवलाय, भाकरी बनवल्यात. आणि आज समृद्धीला सुट्टी आहे शाळेला, आज रविवार असल्यामुळं तिचा अभ्यास चाललाय बघा. इथं तिचा अभ्यास चाललाय, होमवर्क दिलेला बळबळच काढते या. चाल घेतलं मी सांगते बघा, छान अभ्यास करते. श्रीषा बघा मस्त अशी झोपली. आणि नेमका संडे असला की पाऊस चालू असतो, दिवसभर दाखवत नाही बाहेर जाऊ. कालपासून पाऊस चालू आहे. काल शनिवारपासून पाऊस चालू आहे. अजून पाऊस होतो, पाऊस बंदच नाही झाला बघा. त्यांना होती नाईटवर नाही, त्यांनी मटण आणलं होतं, बनवले. त्यांना उठवते, बाकीचं सगळं काम आवडले. भांडे कपडे धुवून झाले, फरशी किचन सगळं झाले, स्वयंपाक पण झालाय. आता फक्त त्यांना जेवायला उठवते. आणि समृद्धीला पण जेवायची, पण समृद्धीला नाश्ता केलाय, जेवण काय केलं नाही अजून. आता वाजले 1:30, सगळं स्वयंपाक आवरूपर्यंत. आता इतके भात कुकरला लावला होता आणि भाजी पण झाली. तर श्रीषाला आंघोळ वगैरे घालून झोपली बघा मस्त अशी. काय 4-5 झाले व्हिडिओज काय बनवले नाही तर, कारण हिला आणायला सोडवायला जावं लागत होतं. आणि श्रीषामुळं पण काय हे बघा बघितलं अभ्यास चालू रोज शाळेत जायला. आज प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले काय सबस्क्रायबर काय वाढत नाहीत बघा. आताचे आपले सबस्क्रायबर 200 झालेत. आणि झोप होती बघा, पावसाच्या आवाजामुळे बघा पत्रा वाचतो बघा, म्हणजे असं गेलं आत पाणी येऊन पत्रा लावलेला आहे, त्याच्यामुळं मग पत्र्यावर पाणी पडलेलं वाचतो पत्रा. त्यांना तुम्ही जेव्हा होतं कारण उशीर झाला आहे, तर त्यांना अजून सुद्धा काही नाईटला पण जावं लागतं, झोप काय होत नाही. आणि पावसामुळे गावातल्या ट्रेन पण लेट होते. ते रात्री पण 8ची ट्रेन 8:30 वाजता आली, लेट झाली ट्रेन. आणि त्यांना सकाळी यायला पण लेट झालं, 9 वाजता यायचं. त्यांना 9:45 वाजल्या होत्या घरी, पाऊण तास लेट झाला होता. ट्रेन काय टायमिंगलाच नाही त्या पावसामुळं. आणि असं की होतात लेट, पावसामुळे जास्त लेट होतं. आता भरपूर पाऊस चालू आहे, कारण काल भई आमचा आलता, त्याच्या मित्राचं का होतं हे गाळ होतं आलता, तर नाही आला घरी, कारण 2 जण होती. गेले म्हणून तिथं थांबले होते गावामध्ये, तिकडं थांबले होते. गोरेगावला ग्राउंड होतं, इथूनच गेले जाताना नेरळवरून. घरी काय आले नाहीत, कारण ट्रेन डायरेक्ट आहे, त्याच्यामुळे थांबत नाही. ते थांबते कर्जतला, त्याच्यामुळे तो काय आला नाही. घरी गेल्यानंतर मला फोन करता, मला बोलला नाही जमले, मला असं परत या. त्याच्यामुळे समृद्धी बघा अभ्यास करत बसली होती. आणि मी चक्कीमध्ये म्हणजे दळण टाकलं होतं दळायसाठी. चक्कीचा येत होता आवाज, म्हणून मग मी व्हॉइस ओव्हर करते. आणि श्रीषा पण त्याच्यापाशी बसली होती, तर मी व्हिडिओ शूटिंग करायला घेतलं की लगेच कुठून माझ्याकडे आले बघा. तिला कळलंच मी व्हिडिओ शूटिंग करते म्हणून. तिला वाटलं तर श्रेयाचा फोन आला आहे म्हणून ते आले खरं तर. आणि परत ना मग आल्यावरती बघते मग व्हिडिओमध्ये, नाही म्हणते आहे का फोन नाही आला. परत मी म्हणलं तिला जेवले का श्रीषा, तर म्हणते नाही म्हणून काल बाय बाय थोडं म्हणायला शिकली बघा. लय आगावपणा करायला लागली आहे ना बाळा. अगं बघितलं का नाही म्हणते, नाही केलं नाही का आगावपणा काय करते. अगं नाही म्हणते का, नाही थोडं म्हणायला शिकली सारखं है ना. हां, आणि म्हणलं चला दळण टाकलं होतं बाकीचं पण. पाऊस पण येत होता काल दिवसभर, पाऊस येत होता. आणि आज पण येतोय बघा. आज मी व्हॉइसवर करते, कालचा व्हिडिओ आपला आज टाकते सोमवारी. आणि श्रीषा बघा इथं बसली आहे. आणि आज पण चांगला पाऊस होतोय. आजचा पण व्हिडिओ मी घेतला शूट केला आहे, तो आपला आजचा व्हिडिओ उद्याच्याला येईल. ही बघा समृद्धीचं चांगलं चाललं होतं अभ्यास करायचं. आणि श्रीषा समृद्धीला बोललं सुट्टी आहे शाळेत जायला, तिला वाटतं शाळेत समजत नाही ना सुट्टी आहे म्हणजे सांगितलेलं, रडत होती शाळेत जाण्यासाठी.
हे बघा श्रीषा आपली कशी चालायला लागली आहे. त्याला उठा एवढं अवसन गावत नाही. उठते बरं का, पण एवढं भीती वाटते पडायची म्हणून. ही बघा समृद्धी ती बोलावती त्याच्याकडे गेली नाही, दुसऱ्या साईडला गेली आणि पडली. कोण पडलं? श्रीषा पडली नाही? पडली. बरं बरं. समृद्धी म्हणती जा मम्माकडं. कुठे येते बघा का आल्या. आणि तिला मी श्रीषाला छानपैकी असं खेळायला केलं, त्याला आवडतं ना आता, कारण ती वर्षाची होत आली. सारखं तिला वाटतं खेळा. झोप तिची खूप कमी झाली, सारखी झोपत नाही सारखी, तर सगळं खेळायला लागतं. हे बघा चाललीच देव बाप्पा करते आहे का. हात जोडलेलं बघते, हात जोडा येत नाही म्हणून तोंड झाकते. देव बाप्पा करते. आणि तेवढ्यात मी तिला म्हटलं श्रीषा देव बाप्पा कर ग, तर बघितलं का भिताडाकडे आली आणि भिताडाला डोकं लावते. देव बाप्पा करते है ना बाळा. लय हुशार आहे, सगळं समजतंय, बोललेलं ही केलेलं. दळण मी टाकलं होतं कारण त्यांना द्यायचं होतं 4 वाजता दळण दळून सगळं, त्याच्यामुळं मग टाकलं होतं लवकर, दुपारीच टाकलं होतं. दळेपर्यंत टाईम लागतो ना. 10 किलो दळण होतं. बघा एवढंच राहिलं आता शेवटचं. आणि त्या ह्याच्यामध्ये थोडंसं काय म्हणजे अजून ते 4 किलो असेल बघा. आणि बघा श्रीषा आपली बसली बघा निवांत. तर कसं वाटतं तुम्हाला आपला ब्लॉग. आणि बघा बाहेर पाऊस कसा चालू आहे. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.